त्याचा मालक आहे प्रामा आणि त्याला ती जमीन तो व्यवहार करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत असं मानलं जातं. दिस इज अझम्पशन. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावर आहे, ज्या व्यक्तीचं नाव 7/12 आपल्याला दिसतं, ती व्यक्ती जमिनीचा व्यवहार करू शकते का? तर त्याचं उत्तर हो आहे, असं आहे. म्हणून 7/12ला महत्व आहे. आणि जमीन महसूलची लिटिगेशन जी चालतात, लिटिगेशन म्हणजे भांडणं, ही तलाठ्यापासून चालू होतात. एक पार्टी नाव लावते, की बाबा ही जमीन मी विकत घेतलेली आहे. मला अधिकार तयार झालेले आहेत. आणि ते डॉक्युमेंट उदाहरणार्थ गिफ्ट असू शकतं, सेल्यूड असू शकतं, विल असू शकतं. अशी डॉक्युमेंट्स आहेत जी वेगवेगळी. त्या डॉक्युमेंटच्या आधारे तो म्हणतो, की मला या जमिनीमध्ये हक्क प्राप्त झालेला आहे आणि त्या सातबाऱ्यावर माझं नाव लावण्यात यावं. ज्यावेळेस तो तलाठी ते नाव नोटीस वगैरे काढून ते जेव्हा नाव लावतो, त्यावेळेस ऑब्जेक्शन घेणारा कोणी जरी आला त्याच्यासमोर, की ती लगेच वादविवाद जमीन होते आणि लिटिगेशन चालू होतं. महसूल लिटिगेशन म्हणूया आपण त्याला, की जे पहिलं लिटिगेशन ते तलाठी, मंडलाधिकारी, कलेक्टर तर पुढे-पुढे चालत जातं आणि शेवटचा माणूस त्याचा आहे डिव्हिजन मंत्रालयात चालतं मग ते डिव्हिजन समोर. महसूल मंत्री, हायकोर्ट मध्ये आहे स्टेप आहेत वेगवेगळ्या अजून. म्हणजे काय? त्या सातबाऱ्यावर नाव लावल्यानंतर जे भांडण निर्माण होतं, त्याच्याकरता ही लिटिगेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ महसूल लिटिगेशन्स. ही सगळी महसूल लिटिगेशन्स आहेत. मग ही कुठल्या प्रकारची? ही क्वासी ज्युडिशियल लिटिगेशन्स आहेत. या लिटिगेशनमध्ये न्यायाधीश बसलेला नसतो. तुम्ही बघा, या ठिकाणी न्यायाधीश बसलेले नसतात. कोर्टाप्रमाणे याचं कामकाज चालत नाही. क्वासी ज्युडिशियल कामकाज चालतं. मग प्युअरली हे न्यायालय आहे का? त्याचं उत्तर नाही म्हणून येईल. न्यायालय म्हणजे जी व्यक्ती कोर्टाप्रमाणे एव्हिडन्स घेते, प्रिस्क्राइब्ड ड्रेस घालते, ते कोर्ट एव्हिडन्स घेणार. ही क्वासी ज्युडिशियल. आणि प्रायमरी एव्हिडन्स काय बघितले जातात? तर मी मागे बोललो होतो तुम्हाला, की फॉर्म्स आहेत. जमीन महसूल हे किती प्रकारचे फॉर्म्स मेंटेन करतात? जमिनीचे बोललो मी तुम्हाला. म्हणजेच मराठीमध्ये गावणं. हे साधारणपणे मी तुम्हाला मागे बोललो होतो. 26 प्रकारचे फॉर्म्स हे मेंटेन करतात. म्हणजे फॉर्म्स म्हणजे हे मराठीमध्ये म्हणू शकतो आपण, की गावणं म्हणून. त्या फॉर्ममध्ये त्या जमिनीची तिथल्या बाजूबाजूची सगळी माहिती ठेवलेली असती. सरकारला ती माहिती कधीही, केव्हाही उपलब्ध असावी लागते. त्याकरता ती पद्धत आहे त्यांची ती. आता हे गाव नमुने कुठले? मी नुसते वाचतो सुरुवातीला. मला वाचून दाखवतो. आणि त्याच्यानंतर त्या आपल्याला रिअल इस्टेटला उपयुक्त नमुने किती? तेवढ्याची आपण अजून थोडी डिटेल माहिती घ्यायची. याच्याकरता, की ज्यावेळेस जमिनीचा व्यवहार करतो, त्यावेळेस ते पहिले गाव नमुने बघायला लागतील आपण. त्याशिवाय आता हे कोणाचं कुठल्या जमिनी मी बोलतोय? ह्या जमिनी मी शेतजमिनी बोलतोय. एक, की ज्या शहराबाहेरच्या आहेत. शहरातल्या जमिनीला सातबारे होते का? तो होते आणि आहेत. पण आपण पर्टिक्युलरली त्या जमिनीचा विषयी बोलतोय. एक. दुसरी गोष्ट अशी, हा रेरा जो आहे, रेरा हा जमिनीला डायरेक्ट लागू नाही. रेरा हा जे युनिट्स बनवले जातात, फ्लॅट्स बांधले जातात, बिल्डिंग बांधली जाते, त्याला रेरा लागू आहे. मोकळ्या जमिनीला रेरा लागू आहे का? त्याचं उत्तर नाहीये. हे एक माहिती करून घ्या. मग आता जमिनीच्या गावनमुने किती? मी जस्ट तुम्हाला आता वाचून दाखवतो. जमिनीची नोंद होईल. म्हणजे शेतवार पत्र. त्यात जमिनीची सगळी माहिती असते त्याच्यामध्ये. नंतर 1 फॉर्म नंबर 1A वन जमिनीची नोंद.
नोंद होईल. वनजमिनी, की जी सरकारची वनं आहेत, त्याची ती माहिती 1B मध्ये मिळू शकते. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती असं करायची, की आत्ता सध्या प्रकाश जावडेकरांनी त्या हे जे आहे वारजे माळवाडीला जी वनजमिनी होती, त्याच्यामध्ये काही झोपडपट्टी उठवली आणि त्यांनी आता तिथं वन तयार केलेलं आहे. काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. टीव्हीला न्यूज होती. त्या वनजमिनी, सरकारच्या असलेल्या जमिनी म्हणजेच सरकारच्या वन खात्याच्या असलेल्या जमिनी त्या वनजमिनी. नंतर अशा नोंदवही सरकारी जमिनीच्या बिनभोगवट्याच्या नोंद सरकारी जमिनीच्या नोंदवही असतात त्या. नंतर 1 क मध्ये काय होतं भोगवटादार 2 म्हणून जमिनीच्या नोंदवही. कुळ वहिवाटीच्या नोंदवही. कुळ वहिवाट. जमीन सरकारची जो कसतो त्याची जमीन नाही. जमीन दुसऱ्याची, कसतो दुसरा त्याची नोंद. अतिक्रमण नोंद होईल. एन्क्रोचमेंटची नोंद होईल. बिगर शेतकीची नोंद होईल. दुमालाची नोंद होईल. फेरफारची नोंद होईल. वादग्रस्त प्रकरणाची नोंद होईल. विलंब शुल्काची नोंद होईल. वारसा प्रकरणाची नोंद होईल. आणि आपल्या दृष्टीने उपयुक्त नवीन उपविभाग हिस्से जे होतात त्याची नोंद होईल. कुळ वहिवाटीची नोंद होईल. धारण जमिनीची नोंद होईल. आता इतक्या त्या जमिनी आहेत, इतक्या प्रकारची ती रेकॉर्ड्स असतात. ते सरकारकडे उपलब्ध असतात का? त्याचं उत्तर हो आहे. रिअल इस्टेटमध्ये ह्या जमिनीच्या ह्या जे मी आता नमुना बोलतोय साधारणपणे त्यातले कमीत कमी 10-12 नमुने आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक. मला असं सांगा तुमच्यामध्ये, की या जमिनीच्या हे जे काही मी नमुने आता बोलतोय, यातले नमुने मी तुम्हाला कुठलं कितीपर्यंत शिकवलेले आहेत किंवा कुठपर्यंत जी माहिती दिलेली एवढंच सांगा मला कोणतरी एकाने. म्हणजे मी ते पहिले आता गाव नमुने तुम्हाला शिकवणार आहे आता म्हणजे ते चालू करणार आहे. सांगू शकता का कोणी? कोणी प्रणाली, जीवन कोणी आहेत? त्यांनी कोणी सांगू शकतंय का? आय थिंक अभिषेक पण कोणी आहे ना या ग्रुपमध्ये. कोणी सांगू शकतंय का? हॅलो? प्रणव सर. सर हां. बोला ना. आपण वयांचे प्रकार पाहिले सर आपण 8 अ पर्यंत म्हणजे गाव नमुना 1 ते 8 अ पर्यंत आपण आलो होतो. बरं. त्याच्यामध्ये जमिनीच्या नोंद वया व गोषवारा 1 मध्ये आहे आणि 8 अ मध्ये धारण जमिनीची नोंदवही इथपर्यंत आपण आलो होतो. एक अ ब क ड ई. हो सांगितलं सर. 1 अ मध्ये वन जमिनीची नोंदवही आहे. ओके ओके 1 ब मध्ये ओके ओके 6 फेरफार नोंदवही सांगितली मी तुम्हाला. 6 फेरफार 6 अ ब क ड सांगितलेलं आहे. बरोबर? 7-12 सांगितलेला आहे. कुळ वहिवाट सांगितली. 8 अ सांगितलेला आहे. ओके ठीक आहे. ओके. पुढे जाऊया आता मग तिथून. आता ओके. प्रकार सांगितले होते आपण. हां. त्याची डिटेल माहिती सांगितली? नाही सर. प्रत्येकाची डिटेल नाही सर. नाही सर डिटेल मध्ये नाही सांगितलेलं. आपण फक्त यादी लिहून घेतली होती सर. 8 अ मध्ये 8 अ पर्यंत आपण फक्त नमुने लिहिले होते उभे करून असं. पण प्रत्येक नमुन्याची आपण माहिती घेतलेली नाहीये. नाही घेतलेली. ठीक आहे. मग ते आपण चालू करूया 1 पासून आणि मी 8 अ पर्यंत मग येतो. ठीक आहे. चालू करूया. हो म्यूट करा तुम्ही. बर. आता मी तुम्हाला काही टर्मिनॉलॉजी असती. म्हणजे कसं आहे जसं मेडिकल फील्डमध्ये काही शब्द वापरले जातात, लॉ मध्ये काही शब्द वापरले जातात. त्याला त्याची लीगल लँग्वेज म्हणतो. त्या क्षेत्राची एक लीगल लँग्वेज असते. मेडिकलची सुद्धा एक लीगल लँग्वेज आहे. मेडिकलमध्ये काही शब्द आहेत. ते वापरावे लागतात. म्हणजे ते त्याला परिपूर्ण अर्थ होतो. त्याप्रमाणे महसूल खात्यामध्ये सुद्धा काही शब्द वापरले जातात. तर ते आपण काही 10-12 शब्द आहेत, की जे आपल्याला सतत लागतात आणि त्याचा अर्थ माहिती असावे लागतात. एक 10-12 शब्द आणि काही शॉर्ट फॉर्म्स आहेत ते आपण थोडेसे लिहून घेऊया. तर आपण चालू करूया. पहिला शब्द असा आहे अधिकार अभिलेख.
अधिकार अभिलेख, त्याचा अर्थ हक्कपत्र, 7/12 रेकॉर्ड ऑफ राईट. अधिकार अभिलेख, त्याचा अर्थ हक्कपत्र, 7/12 किंवा रेकॉर्ड ऑफ राईट. कारण हे आता मी तुम्हाला काय शब्द सांगतो. तुम्ही जर महसूल खात्यामध्ये गेला तर त्यांची लँग्वेज आहे स्वतःची, पूर्वीपासून चालत आलेली. जो मागचं करतो त्याच्यावर पुढचा रेग उडत असतो. सुधारणा वगैरे हा पुढचा भाग आहे. म्हणजे मागचं करत असतो तोच पुढचा त्याच्यावर रेग उडत असतो. त्यामुळं ते शब्दच माहिती असावे लागतात आपल्याला, म्हणून माहिती करून घ्यायचे शब्द. आणि आपण तिथे गेल्यानंतर बघा मराठी शब्द तुम्हाला दिसणार. महसूल खातं महाराष्ट्र असल्यामुळं आपण मराठीमध्ये यायचा, हे सगळं कामकाज मराठीमध्ये चालतं आणि तेव्हा मराठी शब्द माहिती असावे लागतात. प्रत्येक स्टेटचे महसूल कायदे वेगळे. जसे आपले महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, जसं मी तुम्हाला आता बोलतो. कर्नाटकात गेला की कर्नाटकाचा लँड रेव्हेन्यू कोड वेगळा. प्रत्येक स्टेटचा लँड रेव्हेन्यू कोड वेगळा आहे, तो एकच नाही. हे स्टेटच्या लॉ मधला हाच एक लॉ आहे महत्वाचा. पुढचा शब्द अधिलेखपाल. अधिलेखपाल म्हणजे रेकॉर्ड कीपर. नेक्स्ट अधीक्षक, सुपरिटेंडेंट. अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडेंट. आयुक्त, आयुक्त कमिशनर. आयुक्त खूप ठिकाणी असतात. एकत्रीकरण अधिकारी ऑफिसर. एकत्रीकरण अधिकारी ऑफिसर. कन्सॉलिडेशन ऑफिसर. मी तुम्हाला मागे बोललो होतो, एक कायदा बोललो होतो की बॉम्बे फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऍक्ट, तुकडेबंदी कायदा, त्यातला हा कन्सॉलिडेशन ऑफिसर. इनाम निरास. इनाम निरास म्हणजे इनाम नष्ट. पूर्वी खूप इनाम होती, कुलकर्णी इनाम, देशमुख इनाम. ही जी इनाम होती ती नष्ट झाली. त्याचा कायदा आणला आणि इनाम नष्ट गेली. तर इनाम नष्ट. नंतर उपजिल्हाधिकारी. मराठीमध्ये उपजिल्हाधिकारी, इंग्लिशमध्ये काय, डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर. उपजिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर. जो उप असतो ना त्याला नेहमी डेप्युटी असतो, लक्षात ठेवा कुठल्याही शाह्यामध्ये. नंतर नेक्स्ट कृषी भूमी न्यायाधिकरण. कृषी भूमी न्यायाधिकरण ALT. ज्याप्रमाणे हे काय, हे ट्रायब्युनल आहे. या ट्रायब्युनलचं नाव आहे कृषी भूमी न्यायाधिकरण ALT. नेक्स्ट जमाबंदी अधिकारी. जमाबंदी अधिकारी सेटलमेंट ऑफिसर. सेटलमेंट ऑफिसर. नेक्स्ट जमाबंदी आयुक्त आणि संचालक. जमाबंदी आयुक्त आणि संचालक कॉमा करा भूमी अभिलेख. इंग्लिश मध्ये आला असं म्हणायचं सेटलमेंट कमिशनर व डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. जमाबंदी आयुक्त आणि संचालक कॉमा भूमी अभिलेख. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं सेटलमेंट कमिशनर व डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. ही मंडळी असती का नाही, हे बघा जे नुकतेच आयएस झालेले असतात वगैरे त्यांना हे पद दिलेलं असतं. कारण शेवटी यांच्याकडे जमिनीची सगळी जमिनीचा जो मोजणी झाल्यानंतर जमिनीचा जो मोजणीनंतर जो काही डिस्प्यूट तयार होतो त्याचा फायनल निकाल हे देतात मोजणीचा. महत्वाचं पद असतं खूप आणि खूप
नेहमी गावामधून नेहमी बघा जमिनीचं कुठलेही आपल्याला जर स्कीम चालू करायची असेल, काही जर चालू करायचं असेल तर पहिली मोजणी करून घ्यावी लागते. एकदा मोजणी केली की आपण त्याला बाउंड्री टाकणार, पत्रे टाकणार. मग पहिली मोजणीच करून घ्यावी लागते. इव्हन शहरामध्ये जर मला कन्स्ट्रक्शन करायचं असेल प्लॉटमध्ये तर पहिलं आपल्याला मोजणी आणावी लागते बघा. पहिलं ताबडतोब एक जर पुण्यामध्ये जे लोक राहतात त्यांना खडक मामलेदार कचेरी माहिती असेल तिथं जाऊन पहिला एक अर्ज करावा लागतो मोजणीचा. आता मोजणीचा अर्ज करून ती मोजणी पक्की करून त्याच्यानंतर आपल्याला प्रथम मोजणी करून सगळं होऊन लगेच पत्रा मारावा लागतो आणि बाउंड्री फिक्स कराव्या लागतात. पण आता डिस्प्यूट तिथूनच चालू होतो त्या मोजणीपासून. म्हणून हे पद अतिशय महत्वाचे आणि प्रत्येक ठिकाणी हे लोक हे तुम्हाला डिपार्टमेंट मिळणार. कुठेही जा तुम्ही, पौडला जा, कुठेही जा. आणि तिथं खूप गर्दी असते त्या खात्यामध्ये. मोजणी ना शेवटी जमीन आहे ना एंडला. जमिनीचा विषय मोजणीचा. म्हणजे ती भांडणं चालू असतात ती सुद्धा. तिथं पण भांडणं चालू असतात जमिनीची. ती पण भांडणं वेगळ्या प्रकारची आहेत बघा. तिथं सुद्धा क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी तिथे भांडणं चालू असतात. तर जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, सेटलमेंट कमिशनर व डायरेक्टर ऑफ जनरल इंग्लिशमध्ये. नंतर जिल्हा निरीक्षक कॉमा भूमी अभिलेख. इंग्लिशमध्ये डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख म्हणजे इंग्लिशमध्ये डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. नेक्स्ट दुमाला जमीन. दुमाला म्हणजे कुठली? इनामाची जमीन, इनाम मिळालेली. इनाम म्हणजे काय? बक्षीस ना. पूर्वी इनाम द्यायचे ना राजे, ज्यांनी सत्ता ठेवली, ज्यांनी राज्य केलं त्यांना इनाम द्यायचे. तर ती इनाम जमीन. नंतर नगर भूमापन, सिटी सर्वे. नमुना, आपण आता गाव नमुना बघतोय. नमुना म्हणजे फॉर्म, इंग्लिशमध्ये फॉर्म. नोंद वही, रजिस्टर. नंतर भूमापक, सर्वेअर. भूमापन, सर्वे किंवा मोजणी. आणि आता एक स्टार करून ठेवा तुमच्याकडे. त्यावर खास करून भूमापन क्रमांक, इंग्लिशमध्ये सर्वे नंबर, मराठीमध्ये भूमापन क्रमांक, इंग्रजीमध्ये सर्वे नंबर. त्याला अंडरलाईन करायचं कारण सतत आपल्याला लागतं या. नंतर भूमी अभिलेख, लँड रेकॉर्ड्स. भूमी अभिलेख, लँड रेकॉर्ड्स. नेक्स्ट भूमी संपादन अधिकारी, लँड ऍक्विजिशन ऑफिस. मंडल अधिकारी, तुम्हाला म्हणजे ना एक प्रसंग जो ठरवतो. मंडल अधिकारी, सर्कल ऑफिसर. गावामध्ये टर्मिनॉलॉजी वापरा. सर्कलकडे काम आहे, आज सर्कलकडे केस आहे. हा मंडल अधिकारी, इंग्रजीमध्ये सर्कल ऑफिसर. मंडल निरीक्षक म्हणजेच सर्कल इन्स्पेक्टर. नंतर सीमाचिन्ह, बाउंड्री मार्क. नंतर संकीर्ण, किरकोळ. संकीर्ण म्हणजे किरकोळ. आता अध्यक्षर घ्या. अध्यक्षर म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म्स. अ डॉट का, टिंब का टिंब. अव्वल कारकून. हा जो अव्वल कारकून आहे ना त्याला फार महत्व आहे. तुम्ही जर कुठल्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये ज्या ही कामं चालतात तिथे एक अव्वल कारकून असतो. म्हणजे तो अव्वल कारकून असतो ना, तो अव्वल कारकून आणि विभागीय आयुक्त म्हणजे डेप्युटी कलेक्टर हे एकत्र काम करत असतात. हा अव्वल कारकूनच सगळं डिसाईड करतो. फक्त साहेबांना सांगतो हे असं आहे बघा.
हे असंच आहे बघा. ज्यावर साहेब फक्त त्याचा माइंड जरा अप्लाय करतो, निर्णय घेऊन टाकतो. तो अव्वल कारकून. पोस्ट आहे महत्वाची. अव्वल कारकून. गाणं, गाव नमुना. ज.म जमीन महसूल. ता.न तालुका नमुना. तसा गाव नमुना असतो ना, आपण आता गाव नमुना बघतो. तालुक्यामध्ये पण असतात हं. म्हणजे जसं फलटण तालुका आहे. चौदरवाडी एक गाव आहे. तर फलटण जर मी तालुका धरला आणि त्याचं हे कुठं जिल्हा सातारा येतो. तर त्या फलटण तालुक्याचे पण नमुने असतात. नंतर एक महत्वाचा अजून एक शब्द आहे. म.ज पुन्हा पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम. म.ज.म.अ. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम. आता तुम्ही म्हणाल मला, हे सगळे शब्द कशाला सांगितले? प्रश्न पडेल. काय झालंय? आपण इंग्रजीला फार जवळ केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही भाषा आहे ना, मराठी भाषेमध्ये जी आता ही असं म्हणा, ही मराठी लीगल लँग्वेज झाली. पण ती आपल्याला माहिती असावी लागते. ऐनवेळेस माहिती पडत नाही. आणि काही शब्द माहिती करता आपण सतत ते नेटला वगैरे पण टाकून बघतो. पण त्याचे करेक्ट अधिकार अर्थ मिळू शकत नाही. हा मंडल अधिकारी आला, सर्कल इन्स्पेक्टर ऑफिसर आला, भूमापन क्रमांक, सर्वे नंबर. आपण सर्वे नंबर माहिती आहे. आणि जे आपण फॉर्म्समध्ये बघतो तेव्हा ही त्याच्यामध्ये मी आता जी सांगितली साधारणपणे ही या प्रकारे टर्मिनॉलॉजी वापरलेली असते. हे जे तुम्हाला आता मी शब्द सांगितलेले आहेत, जो रिटायर्ड काही जी मंडळी असतात, त्यांच्यावर काही लोकांबरोबर डिस्कशन करून, बोलून हे काही शब्द माहिती करून घेतले त्यांच्यावर, की बाबा याचा नेमका काय रे अर्थ? मग त्यांनी ते सांगितलं, "हो एवढी जरी तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून तुम्हाला मी शब्द सांगितलेले, यांचा उपयोग तुम्हाला नंतर होईल." आता समजा पाटबंधारे खातं, म्हणजे इरिगेशन ना डिपार्टमेंट. पण ते ऐनवेळेस लक्षात येत नाही आपल्या. माहिती पाहिजे. तुम्हाला अजून तुमच्या एक माहितीसाठी सांगतो. आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना मराठीमध्ये काय म्हणतात? आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात? खूप वेळाचा पण प्रॉब्लेम येतो. त्याची खूप मोठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक वेगळी टर्मिनॉलॉजी. ती पण माहिती असावी लागते. जशी अडचण येईल तशी माहिती करून घेऊ. परंतु ती पण माहिती असावी लागते. पण त्यामुळे अडचणी बऱ्याच येतात. असं मी तरी बघितलेलं आहे. तर आपण गाव नमुना इकडे जाऊया आता. गाव नमुना इकडे जाऊयात आपण. हा गाव नमुना एक का महत्वाचा? गाव नमुना एकला काय म्हणतात? शेतवार पत्रक. म्हणजेच काय म्हणतात? जमिनीची नोंद होईल. मग याच्यामध्ये सर्वसाधारणपणे काय असतं? आणि काय आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळू शकते? तर याच्यामध्ये धारणा प्रकार म्हणजे कुठल्या प्रकारे जमीन ही त्यांनी अक्वायर्ड केली. कुठल्या कॅपॅसिटीमध्ये ती जमीन आहे. इन शॉर्ट, इन व्हॉट कॅपॅसिटी त्याकडे त्या व्यक्तीकडे ती जमीन आहे. ते त्याच्यामध्ये असतं. नंतर त्याच्यामध्ये त्याचा सर्व्हे नंबर वगैरे असतो. गावठाण, रस्ते, रेल्वे त्या क्षेत्रामध्ये काय-काय आहे, असं सगळं त्यात माहिती असते. हे त्या क्षेत्रफळ पत्रकामध्ये माहिती असते साधारणपणे. आता दुसरा नमुना बघूया आपण. आता एक कजाप म्हणून आहे बघा. कम जास्त पत्रक. ते एक असतं बघा. क-जाप, कम जास्त पत्रक. हा एक कमी जास्त जे होतं ना क्षेत्र, ते कजापमध्ये तुम्हाला बसवायला मिळेल. तो सुद्धा फॉर्म नंबर किती त्याचा? फॉर्म नंबर ते साधारणपणे 1 मध्येच आपल्याला बघायला मिळेल. आणि 2 मध्ये बघा, सॉरी 1 नाही 2 मध्ये आपल्याला बघायला मिळेल कजाप. कमी जास्त जी एरिया होती ती आपल्याला 2 मध्ये बघायला मिळेल. बरं, आता दुसरं 1 मध्ये आता काय उपयुक्त आता? 1चं लिहून घ्या आता तुम्ही.
एक अ वनजमिनीची नोंद होईल. याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र हे ते वनजमिनीमध्ये आहे का, हे तुम्हाला आपल्याला बघायला मिळू शकतं. समजा एखादा भूमापन सर्वे नंबर समजा 88 कदम वाकवस्ती असा मी जर पकडला, तर ती जमिनीची नोंद वही आहे का? तर ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. राईट टू इन्फॉर्मेशन मी जर माहिती काढली, तर ती त्याच्यामध्ये बघायला मिळेल. वनजमिनीची नोंद वही असेल. एक व काय बघणार आपण? बिनभोगवट्याची सरकारी जमिनीची नोंद. म्हणजे काय? ही जमीन कोणाची नाहीये, ती सरकारची जमीन आहे. ती आपल्याला 1 ब मध्ये बघायला मिळेल. आता हे फॉर्म बघायचं कारण काय? फॉर्म बघायचं कारण असं आहे, की ज्यावेळेस एखादा आपल्याला जमीन देतो, म्हणतो माझ्याकडे अमुक-अमुक सर्व्हे नंबरची जमीन आहे आणि सर्च ह्याचा सगळा इफेक्ट सर्च रिपोर्टमध्ये येणार ना. ज्यावेळेस कुठलाही ॲडव्होकेट जेव्हा सर्च काढतो, त्याला शंका येते, त्यावेळेस हे सगळं बघायला लागतात ताबडतोब. आपणही बघू शकतो. ते सर्च अशा प्रकारे सर्चमध्ये बघितलं जातं. अरे जमिनी ही आता ती जसं तुम्हाला मी सांगितलं वारजे माळवाडी किंवा ते वारजे माळवाडी असू द्या किंवा लोहगावच्या काही जमिनी असू द्या. लोहगाव म्हणजे विमानतळाच्या इथल्या किंवा ते हे जे आहे गवळी माथा म्हणजे कुठं? वारजेच्या पुढं. म्हणजे सरकारी जमीन सगळ्या वन खात्याच्या जमिनी आहेत. तुम्ही जर सिंहगड रोडला गेला, सिंहगड रोड बोललो ना मी तुम्हाला. सिंहगड रोडवरनं आपण गेलो आणि जो पुणे-बेंगलोर हायवेचा जो ब्रिज आहे, पुणे-बेंगलोर हायवेचा ब्रिज बोललो मी तुम्हाला. तर पुणे-बेंगलोर हायवेचा ब्रिज आणि तो ब्रिज क्रॉस केला की आपण धायरी चव्हाण दिशेने निघून जातो, लोकमतच्या वगैरे ऑफिसच्या दृष्टीने. तुम्ही तिथून जर उत्तरेला बघितलं, तर तुम्हाला पूर्ण डोंगरावर झोपडपट्टी दिसेल. ती सगळी जमीन जी आहे ती वन खात्याची आहे. सगळं उत्तर प्रदेश तिथे येऊन राहतं बघा. सगळे उत्तर प्रदेशची लोक तिथे राहतात पूर्णपणे. आणि सगळ्या वनजमिनीच्या जागा आहेत त्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो 2000 साली त्या भागामध्ये आम्ही जेव्हा फिरायचो, मी तुम्हाला 20 वर्षापूर्वीचं बोलतोय. त्यावेळेस आम्ही तिथे चुना टाकून मार्किंग केलेले मी प्लॉट बघितले. मला म्हटलं प्लॉट कशाला टाकले? हे चुना कशाला टाकतात? ते असे प्लॉट करून जमिनी त्या काळात विकल्या गेल्या. वनजमिनी सगळ्या. आता त्या जर विकायला काढल्या, कुणी विकायचं होतं, ते सगळं वनजमिनीमध्ये आपल्याला बघायला. वन खात्याची जमीन. वेळ आली तर सरकार बदललं तर काही करू शकतो. ती वन खात्याची जमीन. मग ती वन खात्याची जमीन मला इथं बघायला मिळेल. मी एक अ काढला, बरोबर मला बघायला मिळेल. नेक्स्ट एक ब चं मी तुम्हाला सरकारी जमीन. जी जमीन सरकारच्या ताब्यात आहे, सरकारी प्रयोजनाकरता ठेवलेली आहे, ती सरकारी जमीन झाली ना. पण काय करतो सरकारच्या जमिनीमध्ये पण लोक जे एन्क्रोचमेंट होतच असते. जशी प्रायव्हेट जमिनीमध्ये एन्क्रोचमेंट होते, तशी सरकारी जमिनीमध्ये एन्क्रोचमेंट होती का? होते. त्या जमिनी सरकारने सरकारच्या कामासाठी काही जमिनी या राखीव ठेवलेल्या असतात. पण बऱ्याचशा राजकारणी लोकांना, जमीन व्यवहार करणाऱ्या लोकांना त्या जमिनीचा पूर्णपणे त्यांच्याकडे माहिती असते. जमिनीची कुंडली असते. रिअल इस्टेटमध्ये काम करताना आपल्याला हे जे आपण आता फॉर्म्स बघतोय, ते फॉर्म्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि ज्या लोकांना हे फॉर्म्स माहिती आहेत, किमान फॉर्म्सची नावं माहिती आहेत आपल्याला आता, तरी रिअल इस्टेटमध्ये काम करायला सोपं जातं. खरेदी आपली बसत नाही. चुकीची खरेदी होऊ शकत नाही आपल्याला. कुणी जमीन आपल्याकडे आणली विकायला, तर त्याची ती व्हेरिफाय करता येते. आता एक अ झालं, एक ब झालं, आता एक क काय? एक ख म्हणजे भोगवटदार 2. आता भोगवटदार 2 म्हणजे कोण? भोगवटदार 1 हा ॲब्सोल्यूट ओनर. मी मागच्या वेळेस तुम्हाला बोललेलो आहे. भोगवटदार 1 म्हणजे ॲब्सोल्यूट ओनर, की तो जमीन कोणालाही विकू शकतो. एक्स, वाय, झेड कोणालाही विका. कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर निर्बंध नाही. तो झाला भोगवटदार 1. एक म्हणजे भोगवटदार 2. म्हणजे काय?
या ठिकाणी सरकारची परवानगी घेणं जरुरी आहे. ती जमीन त्या व्यक्तीची स्वतःची नाही. एकदा तिथं बोगदा 2 आलं की समजायचं हा याचा ऍब्सोल्यूट ओनर नाही. याचा ओनर सरकार आहे. म्हणजे सरकारला आपल्याला परवानगी घ्यावी लागेल. मग ती एवढा कुठल्या मार्गाने जमीन आली? कुळ कायद्याने येऊ शकते. सर्वात मोठा सोर्स कुळ कायदा आहे. बोगदा 2 म्हटल्यानंतर. किंवा सरकारकडनं काही कामाकरता मिळालेली असेल, तर तिथं सरकारची परवानगी घ्यावी लागते. मग भोगवटादार जेव्हा 2 म्हणतो, त्यावेळेस लगेच ताबडतोब आपण अलर्ट झालं पाहिजे. भोगवटादार 2 म्हणलं की सरकारची परवानगी घ्यायची. सरकार म्हणजे कोण? जिल्हा अधिकारी. जिल्ह्याचा अधिकारी म्हणजेच कलेक्टरची जोपर्यंत आपल्याला त्या जमीन विकत घेण्याची आपल्याला परवानगी मिळत नाही. आपल्याला विकत घेण्याची परवानगी मिळत नाही आणि समोरच्याला विकण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत त्याचा व्यवहार करायचा नाही. पैशाच्या स्वरूपात. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. अतिशय महत्वाचं. ते कशामध्ये बघायला मिळेल मला? 1 क मध्ये. आता 1 ड कुळ वहिवाट व शेत जमीन सीलिंग कायद्यान्वये जादा म्हणून घोषित झालेल्या जमिनीची नोंद होईल. मी मागच्या लेक्चरला एका बोललो की प्रत्येक जण किती जमीन ठेवू शकतो स्वतःकडं? 17, 27, 54 हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यापेक्षा जी एक्स्ट्रा जमीन होती की नाही, ती सरकारी खात्यात जाते ताबडतोब. म्हणजे उदाहरणार्थ मी शेतकरी नसताना एखादी मी जमीन घेतली, शेतीची जमीन. ती लगेच सील केली जाते. लगेच ती सरकारच्या अकाउंटला जाऊन पडते. किंवा एक्स्ट्रा असेल वही. म्हणजे आता हे जे किती कोणाकडे जमीन एका व्यक्तीकडे किती जमीन मॅक्झिमम असली पाहिजे. त्याला एक्सेप्शन कंपनी लक्षात घ्या. कंपनीचं लीगल पर्सन तो त्याचा एक्सेप्शन झाला. तर किती जमीन पाहिजे? हे त्याचं सांगितलेलं आहे. बागायत किती पाहिजे? असं सगळं आहे. ते मागच्या वेळेला बोललेलं आहे. त्याच्यापेक्षा जी जास्त जमीन होईल ती सिलिंग होणार. तर ती जमीन कुठे बघायला मिळेल मला? ते 1 ड मध्ये. नंतर 1 ई अतिक्रमण नोंद होईल. थोडक्यात ज्या सरकारी जमिनीवर एन्क्रोचमेंट झालेली आहे, तर त्या अतिक्रमण नोंदवही दिसते आपल्याला. ज्याप्रमाणे वन खात्याच्या कित्येक जमिनीवर एन्क्रोचमेंट झालेली आहे. ही जरी वन खात्याच्या जमिनी फुल्ली एन्क्रोचमेंट आहे त्याच्यावर. ती आपल्याला अतिक्रमण नोंदवहीमध्ये दिसणार. तर अ, ब, क, ड 1A, 1B, C, D and E हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आता नेक्स्ट दुमाला 1 ई झालं. नंतर 3 घ्या. गाव नमुना 3 मागे लिहिले आपण. ही दुमाला जमिनीची नोंद होईल. दुमाला म्हणजे कोण? इनाम. इनाम मिळालेलं आहे. आता हे इनाम जे मिळतं का नाही, इनाम हे सरकारने किंवा त्यावेळेच्या सरकारने इनाम दिलेली आहे दुमाला म्हणजे. पुन्हा ती जमीन विकायची वेळ आली, व्यवहार करायचा वेळ आली की पुन्हा सरकारची परवानगी घेणं आलं का? आलंच. दुमाला नोंदणी. आता नेक्स्ट घ्या फेरफार नोंदणी. ही नोंदवही म्हणजे फॉर्म म्हणतोय मी तुम्हाला. नोंदवहीचा अर्थ तुम्ही तो फॉर्म घ्या. काय? आता हा फेरफार होईल हे आपल्या दृष्टीने गाव नमुना 6 हा अतिशय महत्वाचा. 6 म्हणजे काय? फेरफार नोंदणी. इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं म्युटेशन एंट्री. म्युटेशन एंट्री. तर एखाद्या 7/12 आपण गोल जे बघतो, मागच्याच आपण 7/12 बघितलेला आहे. ज्या वेळेस आपण 7/12 ते राउंड बघतो, सोमाजी गोमाजी कापसे त्याच्यासमोर एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये एक नंबर असतो. समजा त्याच्या नंबर आहे 1, 2, 3, 4 असा एक नंबर असेल. सोमाजी गोमाजी कापसे 1, 2, 3, 4 असा गोल असेल. याला म्हणायचं फेरफार. बरोबर आहे. आणि तो जो मी आता तुम्हाला जो बोलतो हा फेरफार हा तुम्हाला कुठं बघायला मिळाला? आपण 7/12 बघितला. 1, 2, 3, 4 हा मी 7/12 बघितला सोमाजी गोमाजी कापसेच्या नावाने. तो फेरफार मला कुठे बघायला मिळेल? 1, 2, 3, 4 याच्यामध्ये बघायला मिळेल. कशामध्ये? फेरफार नोंद. फेरफार समजा
सर्वे नंबर 88 कदमवाक वस्तीचा मी फेरफार काढला 1, 2, 3, 4 तो तुम्हाला कुठं बघायला मिळेल? त्या फेरफार नोंदवहीमध्ये. फेरफार नोंदवही म्हणजेच त्या फॉर्म मध्ये बघायला मिळेल. मग 1, 2, 3, 4 मध्ये सोमाजी गोमाजी कापसेचं नाव कसं आलं? हे मला पाहायला मिळेल. ते कसं आलं? सेल डीडने आलं, गिफ्टने आलं, बिलने आलं, पार्टिशनने आलं. हे कशात मिळायला मिळेल मला? या 6 मध्ये बघायला मिळेल. सोमाजी गोमाजी कापसे नंबर 1, 2, 3, 4 असं लिहिलं असेल. ही त्याची एंट्री नंबर झाला. हा 1, 2, 3, 4 ची एंट्री काय होती? अरे विल होतं. मग मी विल शोधू शकतो. नाही, गिफ्ट असेल, सेल डीड असेल, व्हॉट एव्हर द डॉक्युमेंट, त्याचा तो नंबर आहे. सातबाऱ्यामध्ये एखाद्याच्या व्यक्तीचं नाव येण्याकरता त्याचा फेरफार नंबर हा फेरफार नोंदवहीमध्ये मला पाहायला मिळू शकतो. म्हणून हे आपल्या दृष्टीने महत्वाचं. इथंच पुन्हा लिटिगेशन चालू होतात महसूल खात्याची. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तो हा नमुना. आता 6 वादग्रस्त प्रकरणांची वही त्यांची लिटिगेशन चालू आहे. जमिनीची अमुक अमुक सर्वे नंबर समजा कदमवाक वस्ती सर्वे नंबर 1 ची लिटिगेशन चालू असतील तर ती लिटिगेशन मला वादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीमध्ये बघायला मिळेल. 6 मध्ये बघायला मिळेल. नंतर घ्या 6 आता समजा एक वडिलोपार्जित जमीन असेल, त्याचे वडिलोपार्जित जमीनमध्ये त्याला एक 3 वारस असतील. मूळ जो वडील असतील किंवा आज वडील असतील, समजा वडील एक्सपायर झाले, त्यांना 3 मुलं होती. त्या 3 मुलांची नाव कुठे मिळणार? वारसा प्रकरणांची नोंदवही. वडील त्यांची 3 मुलं PQR तिथं बघायला मिळतील. आणि वडिलांच्या नावाला असा कंस येईल आणि त्याच्या खाली 3 नावं दिसतील. PQR वारसा प्रकरणांची नोंदवही. नेक्स्ट 6D याला स्टार करून ठेवा. आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं. नवीन उपविभाग हिस्से नोंदवही. म्हणजे 1 एकर जागा असेल, त्या 1 एकरामध्ये गुंठा पहिलं म्हणजे 1 गुंठा कागद विकता येत नाही. मागे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याला कुठल्या कायद्याची बाधा आहे? बॉम्बे फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऍक्ट 1948 ची बाधा आहे. 1 एकर गुंठा तुम्ही विकू शकत. एक्सेप्शन काय त्याला? फक्त पार्टिशन. पार्टिशन मध्ये जर 1 गुंठा येत असेल तर 1 गुंठा घ्यावा लागेल. दॅट पार्टिशन इज अलाउड. दॅट फ्रॅगमेंटेशन इज अलाउड. पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये नसाल, त्याच्यामध्ये त्या ह्याच्या हायरार्की किंवा त्या वारसामध्ये नसाल, तर 1 गुंठा तोडून विकता येत नाही सेपरेटली. तर हे नवीन उपविभागाची हिस्सेची नोंदवही आहे. 10 गुंठे 1 एकरामधले 10 गुंठे कोणी विकत असेल, 1 एकर आहे ते 40 आर आहेत. 10 करून आर विकले असतील. त्याच्या नियमाप्रमाणे नियम आहेत की इथं मॅक्झिमम किती मी तुकडे करू शकतो, किती आर करू शकतो, 10 आर करू शकतो का, 20 आर करू शकतो का, त्याचं वेगळे खेळ आहे. त्याप्रमाणे आपल्याला इथे 6D मध्ये बघायला मिळेल. म्हणजे आपल्या दृष्टीने महत्वाचं असं आहे की एखादी जमीन एखादा सांगत असेल की इथं 10 गुंठे जमीन 10 आर जमीन आहे. आता गुंठे नाही, आर मध्ये बोलावं लागतं. तर तो 6D चा फॉर्म बघायचा आपण. सो 6D ला मार्किंग करून ठेवा. आता 7/12 विषयी बोलतो आपण. 7/12 जो आहे, 7/12 काय काय असतं? आपण मागे बोललेलो आहे 7/12 विषयी. हॅलो, 7/12 डिटेल वाचलाय ना आपण? प्रणव सर. हॅलो. जनरल लोकांना 7/12च माहिती. इतर फॉर्म्स माहितीच नसतात. इतर फॉर्म्स बघितले जात नाहीत. ऍक्च्युअली इतर फॉर्म्स हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. पण ह्या इतर फॉर्म्स मधनं वेगळी माहिती मिळते. काय असतं 7/12चं गंमत सांगतो. 7/12मध्ये काय असतं? तलाट्याला हाताशी धरून तलाठी काही करत असतो त्याच्यामध्ये. आणि तलाठी नंतर काय डिफेन्स घेतात? कुठलीही चूक दुरुस्त करण्याकरता सरकारी चूक ती मिस्टेक झाली ना, मिस्टेक तुम्हाला रेक्टिफाय करता येते का? हो, करता येते. हा तलाठी काय करतो? चुका पण करतो आणि रेक्टिफाय पण करत असतो.
म्हणजे कोणाचं तरी नाव पण टाकत असतो आणि कोणाचं तरी नाव काढूनही टाकत असतो. समजा माझी जमीन समजा 2 हेक्टर असेल, तर 20 हेक्टर पण करतो व्यायालिक. आता 0.2 पण करून टाक, काही करतो. त्यामुळं हा सातबारावर कधी जास्त विश्वास ठेवायचा नाही. सातबारा नेहमी आपल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये सातबारा हा नेहमी लेटेस्ट असावा. जुना सातबारा कोणीही बघायचा नाही. सातबारा हा लेटेस्ट पाहिजे. लेटेस्ट म्हणजे समजा आता मला आज व्यवहार करायचा आहे, तो 2 आठवड्याभर 2 दिवस आधीचा सातबारा बघायचा. महिन्यापूर्वीचा, वर्षापूर्वीचे असे कधीही सातबारे बघायचे नाही. सातबाऱ्यावर नाव आहे म्हणजे मालक झाला का? तर त्याचं उत्तर नाही म्हणू नये. सुप्रीम कोर्टची अनेक जजमेंट झालेली आहेत. तर सातबाऱ्यावर एखाद्याचं नाव आहे म्हणून तो मालक झाला का? त्याचं उत्तर नाहीये. ते आपल्याला कन्फर्म करावं लागतं. की हा खरोखरच याचा मालक आहे का? अदरवाईज सातबारा बघून कधी खरेदी जागेची करायची नाही. असं तुम्हाला मी कटाक्षाने टाकतो. खूप लोक हीच चूक करतात. खूप म्हणजे 99% हीच चूक होती. सातबारा बघितला जातो आणि त्याचा व्यवहार केला जातो. अजिबात तो व्यवहार करायचा नाही. सातबारा लेटेस्ट बघायचा. लेटेस्ट म्हणजे 2-3 दिवसाच्या आधीचा बघायचा. त्याच्यामध्ये सगळं मिळतं. कारण तो त्यांना त्यात चूक करता येत नाही. आता सातबारा आपल्याला ऑनलाईन पण दिसतो. पण तो ऑनलाईन जो सातबारा बघतो त्याचा लीगली उपयोग होत नाही. त्यांनी खाली एक ओळ टाकलेली. "धिस इज नॉट फॉर लीगल यूज" असं म्हटलेलं त्यांनी. फक्त तो पाहण्याकरता आहे. कुठल्याही सरकारी कामाकरता, कुठल्याही सरकारी कामं जी अशी कामं चालतात ट्रान्सफरची त्याच्याकरता तो चालत नाही. कटाक्षाने लक्षात घ्या. पवन सर, हॅलो, हॅलो, प्रणव सर, दिसत नाही सातबारा? प्रणव सर, अनेक वेळा हा आम्ही आंबेगावचा मी बघितलेला आहे. अनेक वेळा सांगून झालेला आहे. तर हा एक आता हा आंबेगाव बुद्रुक म्हणजे कुठली एरिया ती तुम्हाला मला सांगावीशी वाटते. आंबेगाव बुद्रुक म्हणजे काही नाही, एक कात्रज आहे ना, कात्रजच्या इथलं हे आंबेगाव एरिया आहे हा सगळा. आता मी तुम्हाला म्हटलं होतं, की आता पहिल्यापासून घेऊया आपण. गावाचं नाव काय? आंबेगाव बुद्रुक. तालुका कुठला? हवेली. जिल्हा पुणे. भूमापन क्रमांक म्हणजे सर्व्हे नंबर. त्यातला कुठला हा सर्व्हे नंबर? 32. जे तुम्हाला मी म्हणलं होतं 6ड बोललो होतो 6ड नवीन उपविभाग व हिस्से. तो हा हिस्सा क्रमांक 2 मधला 2. सर्व्हे नंबर 32 त्यातला दुसरा हिस्सा, त्या दुसऱ्या हिस्स्यातला पुन्हा दुसरा हिस्सा. आपण जर पिंपरी चिंचवडला गेलो, ते खराबवाडी वगैरे एरिया आहे, त्यांचे सर्व्हे नंबर कसे असतात बघा. सर्व्हे नंबर 32/2/2/2/1 म्हणजे काय? मूळ सर्व्हे नंबर 2 त्याच्यामधला समजा त्याच्यामधला 2 एकरची जागा असेल, त्यातला दुसरा हिस्सा, पुन्हा त्यातला हिस्सा, पुन्हा त्यातला हिस्सा, पुन्हा त्यातला हिस्सा. असं ते आहे खरं. जे तुकडे पडत गेले थोडक्यात आणि ते आपल्याला 6ड मध्ये मागायला मिळतं. इथं बघा हिस्सा क्रमांक 2/2. आता धारणा प्रकार. तर नशे म्हणजे नवीन शर्तीची जागा आहे. शर्त आली, तिथं भोगडादार एक आलेलं नाहीये. म्हणजे ही जमीन ऍब्सोल्यूट नाही. नवीन शर्तीने दिली म्हणजे सरकारने जमीन दिलेली आहे. म्हणजे ही जर जमिनीचा व्यवहार करायचा असेल, तर आपल्याला सरकारची परवानगी घ्यावी लागेल म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागेल. विदाऊट कलेक्टरच्या परवानगीशिवाय मी या जागेचा व्यवहार करू शकतो का? तर नाही. केला तर नल अँड व्हॉइड होईल. मी मागच्या वेळेस तुम्हाला टर्मिनॉलॉजी सांगितली होती. लीगल, इल्लीगल, व्हॉइड, व्हॉइडेबल, व्हॅलिड या शब्दावर आपण बोललो होतो. तर त्यातला माझा शब्द म्हणजे व्हॉइड येईल. तर नवीन शर्त सरकारची परवानगी घ्यावी लागेल. नेक्स्ट. आता मी जर स्थानिक नाव बघितलं, तिथं स्थानिक नाव कुठल्याही शेताचं असतं. आंब्याची वडी वगैरे काय असं आंब्याचे गाव, आंब्याचं असं काही नाव असू शकतं. नंतर त्या जमिनीची मी क्वालिटी बोललो होतो तुम्हाला. ही जिरायत जमीन आहे. 41 आर आहेत. जिरायत आहे म्हणजे याला 12 महिने पाणी नाहीये. ओके. 41 आर, एकूण 41 आरच आहे. करेक्ट. म्हणजे त्याचा टॅक्स ₹1.62 आहे. आता बघा ही शेत जमीन आहे म्हणून सर्वात टॅक्स कमी आहे. जर ही जमीन मला करायची असेल तर मला त्याचा नजराना म्हणजे टॅक्स भरावा लागेल. कळलं का? त्याच्यानंतर शेत जमीन जी असेल ती ऍग्रिकल्चरची नॉन ऍग्रिकल्चर नाही तर होणार नाही. आता या ठिकाणी जर मी आलो मालकाचे नाव 5219 मी तुम्हाला जे बोललो होतो की याच्यामध्ये आपल्याला 6 फेरफार नोंद जी आहे त्याच्यामध्ये 5219 जर मी बघितलं तर या लशी जी लोक आहेत
नागनाथ शंकर पानवडे, हे पानवडे लोकांची नावं कशी आली की मला 5219चं मी ही जी फेरफार काढलं की मला कळेल 5219 एंट्री काय आली. 5219 मध्ये किंवा 1344 मध्ये मला असं कळू शकतं की हे बिल आहे, हे पार्टिशन आहे, हे गिफ्ट आहे किंवा ही सरकारनी जमीन, आता ही नशे सरकारने जमीन दिलेली आहे, कुठल्या कामासाठी दिली आहे किंवा ही जमीन जे ज्या धरणग्रस्त वगैरे आहेत त्यांना मिळालेली का, त्या कशा मिळाली, सगळं मला हे जे गोल जे आपल्याला दिसत आहेत ते आपण ओपन करावे लागतील आपल्याला. ही जमीन या व्यक्तीकडे आली कशी, म्हणजेच या व्यक्तीचं नाव, या व्यक्तीच्या नावाने ही जमीन कशी ट्रान्सफर झाली ती बघावी लागेल. आता हे पानवडे, हे सगळे त्या पानवडे, हे सगळे जे दिसत आहेत हे सगळे पानवडे आहेत बघा. याचा अर्थ असा, आता बघा नागनाथ शंकर, नवनाथ शंकर, गीतानाथ शंकर, काळूबाई शंकर, याचा अर्थ ही जमीन वडिलोपार्जित जमीन असेल, ही जमीन धरणामध्ये गेलेली असेल, त्यांची मूळ जमीन कशात तरी गेली आणि त्यांना ही जमीन मिळालेली. ओके, असा साधारणपणे अंदाज येतो त्याच्यावर. आता बघा हे खाते क्रमांक जे आहे ना, हे खाते क्रमांक म्हणजे जे मी तुम्हाला 8 बोललो होतो, 8 मध्ये जी एंट्री आहे का, एखाद्या व्यक्तीच्या नावाने अनेक जमिनी असतात. माझ्या बँकेमध्ये अकाउंट नंबर आहे, अकाउंट नंबर 1 2 3 4 आहे आणि त्याच्यामध्ये अनेक माझे एफडी असू शकतात. त्याप्रमाणे पण माझ्या ह्या अनेक एफडी जर बघायच्या असतील तर माझा मूळ खातं क्रमांक बघायचा. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाने सोमाजी गोमाजी कापसेचं खाते क्रमांक 1 2 3 4 मला 8 मध्ये बघायला मिळणार आणि त्याच्यामध्ये त्याच्या किती जमिनी आहेत त्या एरियामध्ये, 10 ठिकाणी 10 सर्वे नंबर त्याच्या नावाने आहेत. सगळे 10 सर्वे नंबरच्या जमिनी तुम्हाला बघायला मिळतील. पण त्याचं मूळ खातं एकच आहे, 1 2 3 4. ते मला कुठं बघायला मिळेल, 8 मध्ये बघायला मिळेल. 8 चा उपयोग काय, समजा 8 मध्ये त्या सोमाजी गोमाजी कापसेच्या नावाने जर 50 एकर जमीन असेल तर 50 एकरीचं मला अकाउंट मिळेल, कळलं का. आणि त्याप्रमाणे ती जमीन कमी होत गेली पाहिजे, त्या सर्वे नंबरची, त्या सातबाऱ्याची. अदरवाईज इकडं जमीन जास्त आणि इकडे कमी कमी होत चालली किंवा इकडे जास्त आणि खाते क्रमांकामध्ये कमी होत चालली, असं नाही झालं पाहिजे. ते दोन्ही गोष्टी मॅच झाल्या पाहिजे. म्हणजे जेवढी जी जमीन इथं जेवढी जमीन कमी होईल 8 मध्ये, तेवढीच जमीन त्या सर्वे नंबर मध्ये ती कमी झालेली दिसली पाहिजे. ओके, कुळाचं नाव आधी समजा कुळानी असेल तर कुळ दिसेल मला. आता बघा इतर अधिकारी म्हणजे बघा अनियंत्रित सत्ता प्रकार, कुळ कायद्याची जमीन आहे, त्याला 43 त्याला बंधपत्र आलेले, म्हणजेच काय की कुळ कायद्याने जमीन आलेली आहे, नवीन शर्तीने जमीन आलेली आहे, दुसऱ्याची जमीन होती, हे लोक पानवडे लोक कसं असतील वगैरे. त्यामुळे सरकारची परवानगीची गरज आहे का, आहे. आता सर्वात महत्वाचं, इतर अधिकार कुठे गेले. इतर अधिकार, इतर अधिकारामध्ये बहिणींचं नाव असू शकतं. इतर अधिकारामध्ये त्या जमिनीत जे व्यवहार केलेले असतात ते सगळं बँकेमध्ये समजा घाण ठेवलं असेल तर बँकेमधल्या मला इथे दिसेल, पतसंस्थेकडे असेल तर पतसंस्था दिसेल. त्या जमिनीत इतर कुठल्याही प्रकारचे जर अधिकार जर क्रिएट झालेले असतील तर ते मला इतर अधिकारामध्ये दिसतात. म्हणून आपण जमीन विकत घेताना इतर अधिकार जे आहेत हे क्लिअर झाले पाहिजे. अनियंत्रित सत्ता प्रकार, त्याच्यामध्ये 43 त्याला बंद आहे, म्हणजे कुळ कायद्याचा याच्यावरचा हे मार्क काढला पाहिजे आपल्याला. ओके, आता आपण जाऊया पिकांची नोंदवही. पिकांची नोंदवही ही अतिशय आपल्याला इम्पॉर्टंट आहे. काय, आता बघा म्हणजे खुद्द, जमीन करणाऱ्याचं नाव खुद्द, वर्ष 2002 ते 2003 मध्ये हा खुद्द करत होता. रीत काय, हंगाम, खरीप हंगाम घेत होता. पिकाचे नाव, जमीन पड आहे बघा, इथं जमीन पड म्हणून आलेली आहे, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं पीक घेत नाही. आता बघा हे जे आपण पिकाची नोंद वही बोलतो का नाही, गाव नमुना 12, त्याच्यामध्ये अजून एक शेरा येतो बघा, त्याला वॉटर सोर्स काय, इथं सोर्स काय आलेलं नाहीये बघा. वॉटर सोर्स काय दिसत नाही, पण इथं वॉटर सोर्स दिसू शकतो मला. जलसिंचन कसं आहे बघितलं का, जलसिंचन कसं हे मला दिसू शकतं. नंतर पडीक, पिकास, निरुपयोगी अशा जमिनीचा प्रकार इथे येऊ शकतो. पाणी पुरवठ्याचे साधन काय, बघितलं का, पाणी पुरवठ्याचं साधन काय, म्हणजे सोर्स ऑफ वॉटर काय होता तिथला, तो येऊ शकतो मला. इन शॉर्ट व्हॉट, की ज्या वेळेस ही जमीन केली जाती, पीक घेतलं जातं, ते पीक कुठल्या प्रकारे घेतलं जातं, कुठल्या क्वालिटीचं घेतलं जातं, कशा प्रकारे घेतलं जातं, याची सगळी वही. म्हणजे मी तुम्हाला या लेक्चरच्या सुरुवातीला एक बोललो होतो की
हा जो MLRC ऍक्ट जो आहे हे एकाच कामाकरता आहे. याचं मुख्य काम त्या जमिनीचं स्टेटस मेंटेन करणं. हे स्टेटस सतत बदलत असतं, हे लक्षात घ्या. हे स्टेटस फिक्स नाहीये. 7/12 हा सतत बदलत असतो. पक्का नाहीये. म्हणजे आज या वर्षी त्याचं स्टेटस होतं म्हणजे पुढच्या वर्षी असं असेल का? तर नाही. त्याचं उत्तर नाहीये. ते सतत स्टेटस हे चेंज होत असतं. हे सतत हे बदलत असतं. असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. तर आता आपण 7/12, 7 हे सर्व आता 8 जे आता जरुरी आहे हे सगळं घेतलेलं आहे. तर आता माझ्या मते किती वाजले? 7:15 झालेले असतील. तर माझं तुम्हाला असं विचारणं आहे, आता कोणाची जर शंका असेल, तुम्ही ती विचारा आणि उद्या आपण याच्यामधलं लिटिगेशन 7/12 म्हणजे हे लिटिगेशनकडे आपण जाणार आहोत उद्या आणि काही याचे जे निगडीत जे कायदे आहेत, त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत उद्याच्या सेक्शनमध्ये.